प्रभू येशूने केलेले चमत्कार, रोगबाधा आणि अपंगत्वावर मात. 1. कोढ्याला बरे करणे. येशूंनी एका कोढ्याच्या डोळ्यांवर थुंकी लावली आणि त्याला स्पर्श केला. पहिल्या प्रयत्नानंतर त्याला माणसे झाडे म्हणून दिसू लागली, पण नंतर दुसऱ्या स्पर्शानंतर त्याची दृष्टी पूर्णतः बरी झाली. शिकवण. हा चमत्कार आध्यात्मिक दृष्टी देण्यासाठी येशूंची शक्ती दर्शवतो. 2. रक्त वाहणाऱ्या स्त्रीला बरे करणे. 12 वर्षे रक्त वाहण्याच्या विकाराने त्रासलेल्या एका स्त्रीने विचार केला, फक्त मी त्यांच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईन. तिने मागून येऊन येशूंच्या वस्त्राच्या कांठाला स्पर्श केला आणि ती लगेच बरी झाली. येशूंनी म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. शिकवण. खोल विश्वासाचे महत्त्व हे या चमत्काराचे मुख्य संदेश आहे. 3. पक्षघाती म्हणजेच लकवाग्रस्त व्यक्तीला बरे करणे. काही लोक त्यांच्या मित्राला, जो पक्षघाताने पॅरालाइज्ड झाला होता, त्याला एका खोलीतून छताखाली उतरून येशूंकडे आणले. येशूंनी प्रथम त्याला म्हटले, धीर धर, तुझे पाप माफ झाले. धर्मशास्त्रज्ञांना यावर आक्षेप होता की पाप माफ करणे फक्त देवाचे काम आहे. मग येशूंनी त्यांना स्पष्ट करण्यासाठी म्हटले, उठ, तुझे पलंग उचलून घेऊन चला. आणि तो माणूस उठला आणि निघून गेला. शिकवण. येशूंना पाप माफ करण्याचा अधिकार आहे आणि तो मनुष्यरूपी देव आहे, हे हा चमत्कार सिद्ध करतो. 4. जन्मतः आंधळ्याला दृष्टी देणे. येशूंनी एका जन्मतः आंधळ्याच्या डोळ्यांवर चिखल केला आणि त्याला सिलोहाम या तलावात जाऊन धुण्यास सांगितले. त्याने तसे केले आणि त्याला दृष्टी प्राप्त झाली. शिकवण. येशू जगातील प्रकाश आहे, योहान 8:12, आणि तो आध्यात्मिक अंधार दूर करतो. 2. देवतांच्या शक्तीवर विजय. 1. गदिरेण्यातील वेड्या माणसाला बरे करणे. येशू गदिरे प्रदेशात आले तेव्हा एक अतिशय भयानक वेडा माणूस भेटला, जो गुहेत आणि थडग्यात राहत असे. त्यात अनेक देव म्हणजेच अशुद्ध आत्मे शिरले होते. त्यांनी येशूला विचारले, आम्हाला तुझ्याकडे काय काम आहे? येशूंनी त्या अशुद्ध आत्म्यांना जवळच्या डुकरांच्या कळपात शिरण्याची परवानगी दिली. संपूर्ण कळप तलावात उडी घेऊन बुडाला. शिकवण. येशूंची शैतानी शक्तींवर पूर्ण सत्ता आहे, हे हा चमत्कार दाखवतो. 3. निसर्गावर अधिकार. 1. वादळावर मात. येशू बोटीत झोपले होते, इतक्यात एक भीषण वादळ आले. शिष्य घाबरून त्यांनी येशूंना जागे केले. येशूंनी वादळाला आणि समुद्राला म्हटले, शांत रहा, स्थिर रहा. वादळ लगेच थांबले. शिकवण. निसर्गाच्या शक्तींवर देखील येशूंचा पूर्ण अधिकार आहे आणि जे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना कोणतेही भय बाळगण्याची गरज नाही. 4. 5,000 लोकांना भोजन देणे. योहान 6:1-14. एक मोठा समुदाय येशूंना ऐकण्यासाठी आला होता. संध्याकाळ झाल्यावर शिष्यांना त्यांना जेवण देण्याची चिंता वाटली. तिथे एका लहान मुलाकडे 5 रोट्या आणि 2 मासे होते. येशूंनी ते घेऊन देवाचे आभार मानले आणि लोकांमध्ये वाटल्या. सर्वजण खाऊन तृप्त झाले आणि 12 टोपल्या उरलेल्या अन्नाच्या भरल्या. शिकवण. येशू आपल्या अल्पसामर्थ्याचे वापर करून त्यात वाढ करू शकतात आणि तोच जगती जीवन देणारी रोटी आहे. योहान 6:35. 3. पाण्यावर चालणे. मत्ते 14:22-33. येशूंनी आपल्या शिष्यांना बोटीत पाठवले आणि स्वतः प्रार्थनेसाठी गेले. रात्री बोट समुद्राच्या मध्यावर होती आणि वादळ आले. इतक्यात शिष्यांनी पाहिले की येशू पाण्यावर चालत त्यांच्याकडे येत आहेत. पेत्राने म्हटले, प्रभू, जर खरोखर तूच असशील तर मला तुझ्याकडे येण्यास सांग. येशूंनी सांगितले आणि पेत्र पाण्यावर चालू लागला. पण वादळ पाहून त्याला भीती वाटली आणि तो बुडू लागला. येशूंनी त्याला हात देऊन धरले. शिकवण. येशू निसर्गाच्या नियमांवर अधिकार ठेवतात आणि जेव्हा आपण त्याकडे पाहतो तेव्हा आपण अशक्य गोष्टी करू शकतो. 4. मृत्यूंवर विजय. 1. याईरची मुलगी. मार्क 5:35-43. एका माणसाने, याईर नावाच्या सभासदाने, येशूंना विनंती केली की त्याची मुलगी मरण पावली आहे, तरीही येऊन तिला स्पर्श करावा. येशू त्या माणसाच्या घरी गेले. तेथे लोक रडत होते. येशूंनी म्हटले, ही मुलगी मेली नाही, ती झोपली आहे. लोक त्यावर हसले. येशूंनी मुलीचा हात धरून म्हटले, हे बाळ उठ. ती लगेच उठून इकडे तिकडे चालू लागली.
शिकवण, येशूंचा मृत्यूंवर देखील अधिकार आहे. 2. लाजरावरचा सर्वात प्रसिद्ध चमत्कार. योहान 11:1-44. येशूंचा मित्र लाझर आजारी पडला आणि मरण पावला. येशू 4 दिवसांनी त्याच्या गावी आले तेव्हा लाझराची बहीण मार्था म्हणाली, प्रभू, जर तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. येशूंनी तिला धीर दिला आणि लाझराच्या थडग्याकडे गेले. थडग्याच्या दरवाजासमोर उभे राहून येशूंनी मोठ्याने ओरडून म्हटले, लाझरा, बाहेर ये. आणि मेलेला लाझर हातापायांनी कफनाने बांधलेला असता बाहेर आला. शिकवण, हा सर्वात नाट्यमय चमत्कार होता. येशूंनी स्वतः म्हटले, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेल्यावर सुद्धा जगेल. योहान 11:25. हा चमत्कार त्यांच्या स्वतःच्या पुनरुत्थानाची सुरुवातीची सनद होती. चमत्काराचे उद्देश. दैवत्व सिद्ध करणे. हे चमत्कार सिद्ध करतात की येशू केवळ एक मनुष्य नसून ते पुत्रदेव आहे ज्याच्याकडे देवाची सर्व सत्ता आहे. करुणा दर्शवणे. बहुतेक चमत्कार येशूंच्या मानवतेवरील प्रेम आणि करुणेमुळे झाले. विश्वासाला प्रतिसाद. येशूंनी अनेकदा सांगितले, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. चमत्कार होण्यासाठी विश्वास ही मुख्य अट होती. आध्यात्मिक सत्य दर्शवणे. प्रत्येक चमत्कार एक आध्यात्मिक सत्य दर्शवतो, जसे की तो आपले पाप क्षमा करू शकतो, आपल्या आयुष्यात शांती आणू शकतो आणि आपल्याला अर्थहीन मृत्यूपासून वाचवू शकतो. म्हणूनच प्रभू येशूचे चमत्कार केवळ इतिहासातील घटना नसून आजही प्रत्येक विश्वासी ख्रिश्चनासाठी आशेचे आणि शक्तीचे प्रतीक आहेत.